नागपूर शहरात जी दुर्दैवी घटना घडली ती निषेधार्ह घटना आहे. सर्व स्तरावरून त्याचा निषेध झाला. जे नको व्हायला पाहिजे तर ते झालं, पण त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी, शांतता व्हायसाठी आणि पुढची परिस्थिती काय राहील, कोण आरोपी आहे कोण नाही, या सर्व वर निकष काढून शेवटी जबाबदार कोण आहे आणि आता शांतता व्हायला आपण काय करायला पाहिजे यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीनं समितीचं गठन करण्यात आलं. सत्यशोधक समिती आणि त्याचे अध्यक्ष सन्माननीय राज्याचे माजी गृहमंत्री माणिकरावजी ठाकरे साहेब आहे. आत्ताच सर्व लोकांशी चर्चा करून घटनाक्रमाचा जवळपास 2-2.5 तास सगळ्यांचं ऐकून घेतलं आणि आता ते पत्रकार परिषदेला सुरुवात करते. आज या ठिकाणी जी दुर्दैवी घटना नागपूर शहरामध्ये घडली त्या संदर्भामध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या सूचनेवरनं एक कमिटी काँग्रेस पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी पाठवावी आणि त्यांनी वास्तव काय आहेत, घटनाक्रम काय आहेत, कशा पद्धतीनं घटना घडली त्याबाबत सर्वांशी चर्चा करावी आणि चर्चा केल्यानंतर ह्या संदर्भामध्ये कमिशनर यांच्याशी चर्चा करावी आणि एकूणच या सर्व घटनेला कोण जबाबदार आहेत या संदर्भाचा अहवाल सादर करावा म्हणून जी सूचना केली त्यावरनं आज या ठिकाणी आम्ही नागपूर शहरामध्ये या ठिकाणी आलो आणि संपूर्ण सखोल अशा प्रकारची माहिती घेण्याचा प्रयत्न कमिटीनं आज या ठिकाणी केला. सर्व दोन्हीकडली मुस्लिम समाजाकडली बांधव, जे प्रमुख कार्यकर्ते असतील पक्षाचे आणि पक्षाचे नसलेलेही, आणि हिंदू समाजामधले सुद्धा पक्षातील आणि पक्षात नसलेले सुद्धा कार्यकर्त्यांना त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि माहिती घेतल्यानंतर ज्या काही प्राथमिक गोष्टी आमच्या नजरेसमोर आलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं ज्या घटना या ठिकाणी घटनाक्रम जर आपण पाहिला तर त्या घटनाक्रमामधला काही भाग लोकांसमोर मांडणी करायचा आणि काही भागांची मांडणी त्या ठिकाणी करायची नाहीत अशा प्रकारचा दुजाभाव पोलिसांकडनं, शासनाकडनं सातत्यानं होत असल्याचं आमच्या सर्वांच्या निदर्शनास येत आहे. हे संपूर्ण राज्यामधले कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही शासनाची आहे आणि नागपूर शहर जर पाहिलं तर कधीही अशा प्रकारची घटना नागपूर शहरामध्ये घडली नाहीत. संपूर्ण नागपूर शहरातील मग तो कुठल्याही धर्माचा, समाजाचा असो, त्यांनी या ठिकाणी शांतता ठेवण्याचा प्रयत्न केला. नागपूरचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातूनच विचार केला आणि संपूर्ण नागपूरमधला जो एक दुसऱ्याबद्दलचं प्रेम आहे, बंधुभाव आहेत, तो कायम ठेवण्याचा प्रयत्न नागपूरकरांनी सातत्याने केला. राज्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी निदर्शनं करायला सुरुवात केली
कुठला विषय होता, कुठला विषय घेऊन त्या निदर्शनं केलीत, हे आपण जर पाहिलं, त्याहीमध्ये काही BJPच्या नेत्यांची जी स्टेटमेंट आली, त्या सगळ्या याच्यावरून असं वाटतं की सरकारमध्ये असलेला पक्ष, ज्यांची जबाबदारीच संपूर्ण राज्यामध्ये शासनामध्ये जनतेमध्ये समानता ठेवून न्याय देण्याची आहेत, शांत कायदा सुव्यवस्था राखण्याची आहेत, त्यांनीच कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त करण्याचं काम हाती घेतलं की काय, अशा प्रकारची शंका यावीत, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आणि अशा प्रकारच्या कृती हे महाराष्ट्रामध्ये घडून येत असल्याचं चित्र आपण सर्वजण पाहतो आहोत. नागपूरमध्ये औरंगजेबाच्या कब्र त्या ठिकाणी ती खोदून टाकावी, काढून टाकावी, औरंगजेबाच्या संदर्भामध्ये निदर्शनं केलीत. मला वाटत नाही की कुठेही त्या संदर्भामध्ये कुठल्याही धर्मातील समाज रिॲक्ट झाला असेल. परंतु इथे झालेली घटना ही आपण बारकाईने नजरेमध्ये घेतली तर एक प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारचे मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी का दिली, आणि अशी परवानगी दिली असेल मग त्यामध्ये होणाऱ्या ज्या कृती आहेत, पुतळा दहनाचा विषय असेल किंवा कुठेही कोणाचा भावना दुखावल्या जात असेल, अशा प्रकारचा कुठला प्रसंग असेल तर तो पोलीस त्याच ठिकाणी हाणून पाडण्याचा प्रयत्न करतात, हे आपल्या सर्वांना याची जाणीव आहे. परंतु प्रत्यक्षपणे बजरंग दलाच्या आणि विश्व हिंदू परिषदेच्या या मोर्चामध्ये औरंगजेबाचा पुतळा जाळण्याचा हा एक प्रकार असेल, त्याबद्दल कोणी मला वाटत नाही की फार गांभीर्याने घेतलं असेल. परंतु कुठल्याही धर्माच्या संदर्भामध्ये कोणीही त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे उद्गार काढलेत किंवा त्या धर्मातील ज्यांना जीवापेक्षाही प्रेम आपण करतो त्या आस्थेला जर कोण ठेस पोहोचण्याचा प्रयत्न करू नये, आणि करत असेल तर ते हाणून पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी करायला पाहिजे. परंतु मीही सोशल मीडियावर व्हायरल झालेले मला सर्वांनी दाखवलं की जे हिरवी चादर म्हणून आपण चढवतो आणि त्या चादरीवर जे आयत, त्यांच्या कुराणामधले आयत, त्यावर जे लिहिलेले चित्र स्पष्ट दिसत आहेत, ते जर जाळण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर जेवढा करावा तेवढा निषेधार्ह आहे. आणि ह्यामध्ये अशा लोकांना सगळ्यात मोठी शिक्षा, देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा त्यांच्यावर घालायला पाहिजे. परंतु पोलिसांनी त्यांच्यावर काय कारवाई केली या सगळ्या घटनेकडे पाहत असताना आपण विचार करण्याची गरज आहे. आणि पोलिसांनी त्या ठिकाणी गुन्हे काही लोकांवर 8 लोकांवर दाखल केले, तेही सुमोटो स्वतः ते येऊन पोलीस स्टेशनला हजर झाले आणि सांगितलं गेलं की आम्ही गुन्हा आमच्यावर त्या ठिकाणी लावायला हरकत नाही. म्हणजे जसं प्रेमाने सगळं त्यांचं नातं पोलिसचं आणि त्या लोकांचं होते की काय, आणि पोलिसांनी त्यांना काहीतरी सूट दिल्याचं चित्र या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा पहिले दिसून येतं. त्यानंतर सुद्धा घटना घडली, दुर्दैव आहेत, त्यांचाही निषेध करावा तेवढं कमी आहे. किंवा ज्या लोकांनी कुठलंही त्याला कारण असेल, परंतु सामान्य माणसाचं ज्यांचा काही संबंध नाही त्या विषयाशी,
त्यांचं नुकसान प्रचंड प्रमाणामध्ये जे केलं हे सुद्धा दुर्दैव आहेत. कारण संयम पाळणं हे काळाची गरज आहे. चिथावणीखोर तर रोज तो कार्यक्रमच हातामध्ये घेतला की काय BJPने आणि त्यांच्या पुरस्कृत अशा प्रकारच्या विश्व हिंदू परिषद असेल, बजरंग दल असेल, यांनी देशामध्ये जरी आपण पाहिलं आणि आज राज्यामध्ये सर्वत्र आपण यांच्या जे नेतृत्व म्हणून म्हटलं जातं त्यांच्या तोंडामधून जे काही शब्द निघतात ते काय पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला जोडण्याचे शब्द आहेत की तोडण्याचे शब्द आहेत. आणि यामध्ये मग शासनकर्त्यांनी जबाबदार शासन याच्यामध्ये आहेत. कारण कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी शासन आहेत आणि शासनातील नेते ज्याच्यामध्ये जर अशा प्रकारचे शांतता बिघडवण्याचं काम करत असेल तर महाराष्ट्राला कोण वाचवेल. आणि हे काम सातत्याने सुरू आहे. या ठिकाणी आज आपण बारकाई निरीक्षण करतो आहोत. मी आपल्या या माध्यमातून आपल्या प्रेस बांधवांना सुद्धा आपल्याला सांगू इच्छितो की नागपूर एक शांततेचं प्रतीक म्हणून आपण सर्वजण देशामध्ये पाहतोय की मध्यस्थानी असलेलं, कधीही तर दंगली झाल्या नाहीत. एवढा मोठा समाज, मुस्लिम समाज असेल, हिंदू समाज असेल, त्यांचं एक वेगळं अटूट अशा प्रकारचं व्यावहारिक नातं, प्रेमाचं नातं जुळलेलं आहे. आणि ते तोडण्याचा ज्यावेळेला प्रयत्न करतो त्यावेळेला आपण या सगळ्यांच्या अशा प्रकारचं होऊ नये ही भावना जी आजपर्यंत नागपूरची आहे ती कायम ठेवण्याकरता आपल्या सर्वांकडनं प्रयत्न व्हायला पाहिजे. आपण प्रेस या ठिकाणी आहेत, अत्यंत जबाबदार अशा प्रकारची प्रेस आहे. नागपूरची प्रेस म्हणजे आपल्या विदर्भामध्ये एक केंद्रस्थानी आहे. आणि ज्या वेळेला काही विषयाला दुःख होतं की काही अशा बातम्या पसरल्या जातात की काही शंका आहेत आमची की बांगलादेशमधले काही लोक त्याच्यामध्ये असावेत, शंका आहे आमची की काही काश्मीरमधले दगड कसे मारावेत ती लोक या ठिकाणी आली असावीत. अशा प्रकारे एखाद्या समाजाकडे ज्यावेळेला आपण उंगली निर्देश करतो ते कितपत आपल्या सामाजिक सौहार्द राखण्याच्या दृष्टिकोनातून योग्य आहे याचा सुद्धा विचार आपण सुद्धा करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या वतीनं स्टेटमेंट केलं. यामध्ये एक षडयंत्र असावं म्हणजे तुमच्यावर कोणावरही असला ब्लेम त्या ठिकाणी न तो क्षमता त्याला आणखी उल्लंघित कसं करता येईल, संशय, षडयंत्र असेल. अहो षडयंत्र आहे ते कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी तुमची आहे. आतापर्यंत षडयंत्र तुम्हाला कळलं नसेल तर मग सरकार काय म्हणावं. सरकार राज्यात आहे की नाही, पोलीस डिपार्टमेंट राज्यामध्ये आहे की नाही. या ठिकाणी ज्या पद्धतीनं याला कुठे वळवण्याचा प्रयत्न केला जात असेल, कोणावर तरी एखाद्या याच्यावर ब्लेम यावा अशा प्रकारचा प्रयत्न केला जात असेल तर ते दुर्दैव आहे. आणि महाराष्ट्र सरकारला जर त्या ठिकाणी राज्य चालवता येत नाही, लॉ अँड ऑर्डर त्यांना राखता येत नसेल, सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो कायदा आणि सुव्यवस्था, ती तुमच्यावर जबाबदारी सोपवली आहे, सुरक्षेची जबाबदारी सोपवली आहे राज्यातील सर्व जनतेने तुमच्यावर. तुम्ही एकदा नेतृत्व करतं म्हटल्यावर सरकारचं या राज्यामधल्या प्रत्येक माणसाच्या जबाबदारी कायदा आणि सुव्यवस्थेच्या माध्यमातून त्यांच्या सुरक्षेची आहे. आणि ते जबाबदारी जर तुम्ही स्वीकारत नसाल तर मग त्याला काय म्हणावं. आम्ही एवढीच मागणी करू शकतो की तुम्ही राज्य कारभार चालवण्याकरता त्या ठिकाणी यशस्वी नाही आहेत, तुम्ही चालवू शकत नाही, या राज्यातील सर्व जनतेला संरक्षण देऊ शकत नाहीत. आणि हे जर होत असेल तर हे राज्य कशाकरता चाललेलं आहे याचा विचार केंद्र सरकार, राष्ट्रपती आणि राज्यपाल करेल की नाही. आणि जर कायदा सुव्यवस्था राखण्याकरता आम्ही अपयशी आहोत, आम्ही हे करू शकत नाहीत, हे जर यांना वाटत असेल सरकारला तर राज्यपालांनी तात्काळ सरकार बरखास्त करायला पाहिजे आणि तशा पद्धतीने राज्यपालांनी कारवाई करायला पाहिजे. कारण तुम्ही जबाबदारी स्वीकारलेली आहेत प्रत्येक जनतेच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून.
तुम्ही प्रत्येकाची जबाबदारी स्वीकारलेली आहे की आम्ही तुम्हाला सुरक्षा देऊ. मग या पक्षाचा, त्या पक्षाचा, या जातीचा, त्या जातीचा, त्या धर्माचा, असं तुम्हाला राजकारण नाही करता येणार. म्हणून तुमची जी जबाबदारी आहेत ती तुम्ही पाडली पाहिजे. आणि जर पाडत नसेल तर मग त्यांच्यावर कारवाईसुद्धा होणं गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहेत. आणि असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मी आजही पूर्ण नागपूरमधल्या सर्व जे आमचे बांधव, सर्वच बांधव आहेत आमचे, मुस्लिम बांधव असेल, बौद्ध बांधव असतील, हिंदू बांधव असतील, शीख बांधव असेल, या सर्व समाजातील बांधवांना, नागपूरकरांनाच मी आज काँग्रेस पक्षाच्या वतीनं, आमचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वतीनं, काँग्रेस कमिटीच्या वतीनं राज्यामधल्या, आपण सर्वांनी राज्यामध्ये शांतता ठेवताय. नागपूरमध्ये सुद्धा शांत असलेलं शहर शांत करण्याकरता सर्वांनी काम करावं आणि या ठिकाणी सर्व जनतेने शांतता पाळावी. कुठेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, त्या संदर्भामध्ये आपण सर्वांनी काळजी घ्यावी, अशा प्रकारची अपेक्षासुद्धा आणि विनंतीसुद्धा सर्व काँग्रेसच्या वतीनं मी नागपूरजनांना या ठिकाणी करू इच्छितो. धन्यवाद. बाकी एक नाही, आज आम्ही निवेदन आपलं जे काही या ठिकाणी आता कमिशनरला भेटणार आहेत. कमिशनरने आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आहे, तुम्ही ज्या भागामध्ये या घटना घडल्या त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आणि आपण जर जात असाल तर आपल्यावर कायदेशीर नोटीस कारवाई आम्ही करू, तशा प्रकारचे गुन्हा आम्ही नोंदवू. आम्ही परत कमिशनरला भेटतो आहोत, त्यांना विनंती करतो आहेत की परत आम्हाला जायचं आहे, आम्हाला सगळ्यांना भेटायचं आहे, परंतु त्यांचं काय म्हणणं पडतं त्याच्यावरचा पुढचा कार्यक्रम आम्ही तशा पद्धतीने ठरवू. परंतु राज्यपालाच्या संदर्भामध्ये आम्ही आज रिपोर्ट त्या ठिकाणी तयार करतो. आमच्या कमिटीचा रिपोर्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रांताध्यक्ष मग समोरचे त्या संदर्भातले निर्णय घेतील आमच्या रिपोर्टच्या आधारावर. गोष्ट दाखवत आहे. तर माझे दोन प्रश्न आहेत. तुमचं असं म्हणणं आहे की महायुती सरकार बायस्ड आणि पार्शियल आहे, आणि जर असं असेल तर जो इन्व्हेस्टिगेशन आता सुरू आहे तो कॉम्प्रोमाइज झाला आहे का? मग याच्यामध्ये उघड आहे, बायस आहे हे मला सांगण्याची गरज आहे तसं मला वाटत नाही. महाराष्ट्र सरकार प्रत्येक घटनेमध्येच आपण बारकाईनं जर निरीक्षण केलं, एकाला एक न्याय आणि त्यांच्या मंत्र्यांनी काही स्टेटमेंट केलं, त्यांच्या नेत्यांनी काही स्टेटमेंट केलं, त्याकडे दुर्लक्ष करायचं. आणि आजसुद्धा ज्या पद्धतीनं केसेस दाखल, तुम्ही दगडफेक केली त्यांच्यावर, तुम्ही केसेस दाखल केल्या, तोडफोड केली त्यांच्यावर केल्या, कोणी केल्या, काय केलं, हा तपासाचा भाग आहे. करा सर्वांवर, जे दोषी असेल त्यांच्यावर कारवाई करा. परंतु ज्या भावना दुखवणारी जी घटना झाली, मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी बजरंग दलाच्या, विश्व हिंदू परिषदेचे लोक होती, त्यांच्यावर तुम्ही कुठली कलमं लावली, नॉन बेलेबल लावली का बेलेबल लावली, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि का म्हणून त्या विषयाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, तर दुसऱ्यांदा आणखी कोणीतरी काही केलं पाहिजे, त्यांना प्रोत्साहन वाढवण्यासाठी त्यांच्यावर केसेस लावायचेच नाही. जे गुन्हेगार असेल त्या सगळ्यांवर केसेस लावल्या पाहिजे, कारवाई केली पाहिजे. कारण शांतता प्रस्थापित करणं, नागपूरकरांचं जीवनमान त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून अबाधित ठेवणं, ही कायदा सुव्यवस्था राखणाऱ्यांची जबाबदारी आहे की जी या ठिकाणी पार पडत नाही. तशा प्रकारचं चित्र आम्हाला दिसतं. नाही, मी गेलेले नाही आहेत या ठिकाणी. गुर्देजी आणि मला वाटते विकासचे सुद्धा बोलणं त्यांच्याशी झालेलं आहे. विकासला त्यांनी तशा प्रकारचं पत्र पाठवलेलं आहेत, पण माझी भेट झाली नाहीत. मी विकासना, आमदार साहेबांना सांगितलेलं आहे की तुम्ही वेळ घ्या, आणि तात्काळ ते सध्या CMकडे काहीतरी बैठकीमध्ये बसले आहेत, त्यांची मिटिंगमध्ये असं कळलं. परंतु आम्ही वेळ मागतो आहोत, त्यांनी वेळ दिली पाहिजे. आणि जे त्या ठिकाणी ज्या लोकांना काही न करता सुद्धा त्यांनी आतमध्ये काही लोक घेतली असेल किंवा त्यांच्यावर केले असेल, तर कोणीही त्यामध्ये जे दोषी नाहीत
त्यांच्यावर कारवाई होऊ नये. जे दोषी असेल त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे, त्याला कोणी रोखणार नाहीत. पण अशा प्रकारची घटना नागपूरमध्ये परत होऊ नये ही सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही आता हिंदू वर्गाची बोलली आहे, मुस्लिम बांधवांची बोलली आहे. आता तुम्हाला जर जाऊ दिलं नाही तर घटनास्थळावर न जाता तुम्ही अहवाल देणार की घटनास्थळावर गेल्यानंतर अहवाल देणार, म्हणजे नेमकं काय? नाही, प्रश्न असा आहे की सगळ्यांची मतं जाणून घेण्याचं की काय घटनाक्रम कसा होता, घटना काय घडली, कोणाला त्या ठिकाणी जबाबदार पकडायचं. तर आमच्या ज्या गोष्टी त्यामधला फरक लक्षात आला सर्वांनीच होते. आज पक्षाचेच होते असं नाही, पक्षात नसलेले सुद्धा बरेच कार्यकर्ते आले होते. त्यांनी आपल्या भावना भूमिका मांडल्यात आमच्यासमोर. नोटिंग करून घेतलं. हां, नोटिंग करून घेतलं. ते रिपोर्ट हे संपूर्ण तयार आमचं करू आम्ही एकत्र बसून. आणि या संदर्भामध्ये कमिशनरला, आणि कमिशनरही जर म्हटलं की तुम्हाला त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू, तुमच्यावर कलम आम्ही लावू, तुम्ही जाऊ शकत नाही, तर आमचं हेच म्हणणं की आम्ही शांतता निर्माण करण्याकरता आलेला आहोत. आम्ही काही शांतता भंग करण्याकरता त्या ठिकाणी जात नाहीत. म्हणून अशा प्रकारची अडवणूक करणं, अशा प्रकारे केसेस लावतो म्हणून तशा प्रकारे पत्र देणं हे सुद्धा निषेधार्ह आहे. त्या ठिकाणी उलट त्यांनी म्हणायला पाहिजे की संरक्षण आम्ही सुद्धा होम मिनिस्ट्री सांभाळली, बेजबाबदार लोक कोणीच नाही याच्यामध्ये. आणि कधी काँग्रेसने कुठल्याही पद्धतीनं अशा प्रकारचं काही भडकवावं किंवा त्या ठिकाणची शांतता भंग व्हावी या दृष्टीने कधीच काही केलं नाही. म्हणजे हा सगळा इतिहास आहे. त्यामुळे यांना काय भीती वाटतं, स्वतः काही बरोबर करायचं नाहीत, कारवाई करायची नाही, अशा प्रकारे कसं चालणार आहे. आम्ही रिपोर्ट देणार सगळ्यांशी चर्चा केल्यावर. आणखी 4 दिवस लागले तरी चालेल, पण ज्यांची आमची प्रत्यक्ष जाऊ नाही दिलं, आम्ही बाहेर बोलावून त्यांच्याशी चर्चा करू आणि 4 दिवसांनी रिपोर्ट करू. परंतु त्यांनी आमची अपेक्षा आहे की कमिशनरने परवानगी त्या ठिकाणी दिली पाहिजे. मेरा सवाल है, पिछले 4 महीने से औरंगजेब की कब्र हटाने का मुद्दा सदन में चालू है. महाराष्ट्र में 36 जगहों पर विश्व हिंदू परिषद और बजरंग दल ने आंदोलन किए हैं, मांग की है. नागपुर में जहां संघ मुख्यालय है, आरएसएस का गढ़ है, यहाँ पर चादर जलाने की कैसे इनको अनुमति मिल गई और प्रोटेस्ट करने की कैसे पुलिस ने अनुमति दी है? मैंने दोनों सवाल मैंने ही उठाए कि प्रोटेस्ट करने की अनुमति कैसी दी और चादर जलाने के बाद भी उनके ऊपर कार्रवाई क्यों नहीं की. जिस तरीके से केसेस डालना था, उन्होंने देशद्रोह की केसेस लगाने चाहिए थे. अगर जानबूझकर किसी के धर्म के ये बिगाड़ने की कोई कोशिश करता है तो उसके ऊपर कार्रवाई उसी तरीके से होनी चाहिए कि दोबारा कोई हिम्मत ना करे किसी धर्म को, किसी धर्म का ये करने की. सेक्शन कोणते लावले हे जरा जाहीर झालं पाहिजे ना, कोणते सेक्शन लावले. मेरा पहले सवाल का दूसरा भाग आपने आंसर नहीं किया. आपको लगता है कि जो अभी इन्वेस्टिगेशन शुरू है, क्या वो बायस्ड है, कॉम्प्रोमाइज हो गया है? देखो 100% हम पहली बात में ये कहते हैं कि जिन्होंने तोड़फोड़ की, नुकसान पहुंचाया, उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए. निशंक कोई बात नहीं है उसमें कि उनके ऊपर कार्रवाई ना करो या उनको बहुत ये किया है उनको बचाओ, ये कोई बात नहीं. हम कोई इसमें उनको बचाने वाले नहीं जिसने उन्हें इसमें पूरी तरह इन्वॉल्व है. लेकिन जो इन्वॉल्व नहीं है उनको भी अगर कुछ कार्रवाई करते तो हमारा ये कहना है कि इस तरीके से नहीं होना चाहिए. लेकिन जो उस तरीके से चादर जलाया और लोगों को भड़काने की जिन्होंने कोशिश की, पूरे राज्य के लोगों को भड़काने की कोशिश की धर्म के नाम पे, तो उनके ऊपर आपने कौन सी कार्रवाई की? साधारण बात नहीं है. हिंदू धर्म रहो या मुस्लिम धर्म रहो या कोई भी धर्म के लोग रहो, वो अपने अपने धर्म को मानते हैं. वो जिम्मेदारी कमिश्नर की है, गवर्नमेंट की है. पूरे गवर्नमेंट फेलिवर हुई है इसमें. केंद्र राज्य सगळे अगर ये बायस्ड है तो फिर किसने करना है? लोग ही करेंगे चौकशी. देखो इसमें इंक्वायरी इसके बाद तो बात उठेंगी जब हम देखो इसमें लास्ट हमारा ये जो है वो हमारे प्रांताध्यक्ष सपकाळ जी, उनको हम रिपोर्ट सौंपेंगे और उसके बाद वो जो स्टेटमेंट करेंगे, वो जो प्रेस लेंगे, उसके बाद कौन सी इंक्वायरी करना है अभी यो कर रहे हैं.
वो तो गलत तरीके से कर रहे हैं। समन्वयक गुळदे साहेब, लेकिन हमको लगता है कि अभी भी न्याय देंगे सभी को। केसेस उनके ऊपर भी डाली जाएंगी जिन्होंने इस बात को चालना दी है, इस बात को बढ़ाया है। हम देखेंगे, नहीं तो कौन सी डिमांड करना। मैंने तो बता दिया कि अगर गवर्नमेंट ये सोचती है कि हम लॉ एंड ऑर्डर नहीं रख सकते तो उन्होंने ट्वीट करना चाहिए। राज्यपाल ने नहीं करते, राज्यपाल ने उसमें ये करना चाहिए कि ऐसी राज्य के लोगों के लिए गवर्नमेंट किस तरीके से चलनी चाहिए। सबसे पहले कायदा सुव्यवस्था का सबसे पहले ये है, हमारे आगे है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।